उरण परिसरात राहणाऱ्या एका 30 वर्षीय नराधमानं आपल्या शेजारी राहणाऱ्या 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उरण पोलिसांनी या नराधमाविरोधात बलात्कारासह पोक्सो कलमाखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. सदर आरोपी विवाहित असून त्याची पत्नी लहान मुलासह गावी राहते आहे, तर आरोपी हा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करून आपल्या बहिणींसह राहत आहे. आरोपीच्या बहिणीने शेजारी राहणाऱ्या 3 वर्षाच्या मुलीला आपल्या घरी खेळण्यासाठी घेऊन आली होती. त्याचवेळी या संधीचा फायदा घेत आरोपीने पीडित मुलीला खेळवण्याच्या बहाण्याने स्वतःकडे घेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर घाबरलेली पीडित मुलगी आपल्या घरी आली. घडलेल्या घटनेचा तिच्या मनावर मोठा परिणाम झाला होता. तसंच तिला गंभीर इजा देखील झाली होती. लैंगिक अत्याचारानंतर पीडित तरुणी आपल्या घरी परतली. त्यानंतर ती एका कोपऱ्यात गुपचूप बसून होती. तसंच तिला सतत रक्तस्राव होत होता. चिमुरडीच्या आईचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर तिला एकच धक्का बसला. लेकीला काय झालं हे तिला कळेनासं झाल्यानं तिच्या आईने तिला तातडीने नेरूळमधील मनपा रुग्णालयात नेलं. तिथे डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं. हे ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच हादरली. लेकीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर येताच आईनं थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी या घटनेची तातडीने चौकशी करताच शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच हा गुन्हा केल्याचं समोर आलंय. पोलिसांनी आरोपीला अटक केलंय. आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.